आई काय झालं? आई 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 काय झालं? शकू पण येते जेवायला. एकच पुरणपोळी ओंकार पुरती आणि जेवढा शक्य होता तेवढा सगळा स्वयंपाक झालाय. काय करायचं मग? आमटी वाढव. आई डाळ नाहीये, पातळ होईल. लसणीचा गोळा असेल फ्रीज मध्ये, जा बघ. हो हो फ्रीज मध्ये. बघते. हो बघते आई. वहिनी हळू. नले, मी आली आहे. कुठे आहेस? आमटी उकळ. हा खूप उकळ. मी बघते. कशी आहे? मस्त. नमस्कार करते. मावशी, किती छान सरप्राईज दिलं तुम्ही. दिलं की नाही बघ. कसा आहेस तू ओंकार? एकदम मस्त. उभी कायस तू? बस ना, बस. बस नाही इकडे थांब. बसते. नाही तिकडे नको. एक मिनिट. अगं असू दे. नाही थांब. अगं ठीक आहे. नले बस. अरे बस ना, बस. बसतो. बस. हे घे. अगं हे कशाला? अगं कशाला काय? जेवल्यावर आपल्याला गोड नको का खायला सगळ्यांना? सुमन ये ना, ये. शकू, ही माझी धाकटी जाऊ. हा सुमन. नमस्कार. ही माझी बालपणीची मैत्रीण. आम्ही सगळे एकत्रच राहतो. आणि हिला एक मुलगाही आहे, चिन्या. हो, चिन्या खाली आहे, पटकन. अरे ये पटकन. चिन्या, ही माझी बालपणीची मैत्रीण शकू. नमस्कार कर ना, बघतोयस काय? अगं असू दे ना. काय करतो बाळा तू? ग्रॅज्युएट झालोय, नोकरी शोधतोय. चिन्या ना मस्त क्रिकेट खेळतो मावशी. आणि आमच्या इथला मास्टर ब्लास्टर आहे तो. हो. अरे वा, काय मस्त घर आहे ग नलू तुझं. आपल्या लहानपणी असं घर असतं ना तर नुसता हैदोस घातला असता आपण. कसलं काय ग, छोटसच आहे. स्वीटू, पाणी आणतेस? जा पटकन. अगं रागवतेस काय तिला? तू बस ना, बस. पंखा आण. नाही उकडतंय जरा. अगं काही उकडत नाहीये. असू दे. ते फास्ट करा आणि ह्यांच्याकडे कर. सुटी थांब. हे ग्लास असू दे. तू जा घेऊन. माठातलं पाणी आहे ना? हो. ओळखलं की नाही मी? एवढ्या लांबून आलात, भूक लागली असेल ना? स्वयंपाक तयार आहे, मी वाढायला घेते. दोघांना. अगं दोघांना कशाला? आपण सगळे एकत्र जेवूया ना. काय रे, तुला भूक लागली असेल ना आता? हा नाही म्हणजे असं काही नाहीये. म्हणजे बरं मी पान वाढते. हा आलेच शकू. सुमन, स्वीटू. लगबग आधीपासून अशीच आहे ती. काय करायचं? पंचायतच झालीये. सुमन,
डब्यात ना तिळाची चटणी असेल आणि लोणचं आहे का? नाही लोणचं नाही. चपात्या आहे. भाजी नाहीये ना स्वीटू? वहिनी एवढीशीच आहे. दोघांपुरतं पुरेल. मी तुटबुळ करू का नाही तर शिकरण? पण आज दूध पण मी कमीच घेतलं होतं. वाटीभर असेल. शिकरणाला कसं पुरेल? जाऊ दे, तुम्ही ताटं वाढायला घ्या. चल चल चल. चटणी घे. चिन्या चटई आण. खाली बसायला जमेल ना? अगं काय बोलतेस तू? हा अगदी जमेल, येतं बसता मला. चिन्या घे, बस बस. तररंग तरंग भाऊजी, ही शकू माझी बालपणीची मैत्रीण. नमस्कार. नमस्कार. ओमकारला ओळखता ना तुम्ही? शकू, हे आमचे शरद भाऊजी. या ना जेवायला, आम्ही आत्ता जेवायला बसलो. या. नाही मी खाऊन आलोय. मित्राकडे गेलो होतो ना, त्याने वडे मागवले. खा खा म्हणून मागेच लागला माझ्या. एवढे वडे खाल्लेत, जाम झालंय हो पोट. तुम्ही जेवा जेवा जेवा. हो हो. वहिनी मी आहे. बर. हो वडे खाऊन आले ते. स्वीटू तू तरी बस ना आमच्या बरोबर. नाही, मी नंतर जेवते मावशी, तुम्ही करा ना सुरू. तुम्ही? माझा उपवास आहे, मी वाढते. हो बरं बरं बरं. शकू, तुम्ही घ्या ना जेवायला. आम्ही गप्पा मारायला बसतो ना तुमच्या बरोबर. बरं. घे रे. मावशी, मस्त झालंय ना सगळं, एकदम कमाल. आणि स्वीटूच्या हातच्या पुरणपोळ्याचा म्हणजे खूपच भारी. खरंच. पण आईने एकदा तुझ्या आमटीची स्तुती केली होती. काय ग आई? त्यापेक्षा ही आमटी फारच सुंदर झालीय. खरंच फार छान झाली आहे आमटी. पुरणपोळ्या तर कमाल स्वीटू. पुरणपोळ्या काय रे, पुरणपोळी. ओंकार एकटाच येणार होता ना, म्हणून स्वीटूने त्याच्या पुरतच केली. पण छान झाली आहे आमटी, अगदी छान. कसली काय ग, पातळ झाली. नाही अजिबात नाही.
ही बघ, मोमो राव, युएसच्या राव इंडस्ट्रीजची एकमेव वारसदार. 28, 29, 30. नुसते 30 नाही, 300 मिलियन. $300 मिलियन एकमेव मालकीन. हैव अ लुक रॉकी. बेबी, तुम तो जानती हो ना, रॉकी अपने बेबी के अलावा और किसी की तरफ नहीं देखता. हो सर, बघा ना सर, शी इज सो ब्युटिफुल. नाही रे, मोहित, तुझ्या अप्रुव्हलची गरज नाहीये. मी आपलं सहज, अर्थात मॅम, म्हणजे त्या कुठे, तुम्ही कुठे, मी कुठे. पण मॅम, मी ना ऐकलंय यांच्याबद्दल, म्हणजे वाचलंय न्यूजपेपर मध्ये. हो, काय तर म्हणे यांचा ना पेट डॉग एकदा आजारी होता आणि मग म्हणून मग त्यांचा मूड खूप खराब झाला आणि त्यांचा मूड ठीक करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी, म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट मिस्टर राव सरांनी यांना ना अख्खं बेट गिफ्ट म्हणून दिलं. एक्झॅक्टली. अशी किती बेट, किती घरं तिच्या नावावर असतील, तिची तिलाही कल्पना नसेल. इंडिया, लंडन, दुबई, US, पॅरिस, स्वित्झर्लंड. शी इज ट्रूली अ $1 मिलियन बेबी. क्या बात है. क्या बात है. नाही, अशी $1 मिलियन बेबी आपल्याकडे इथे स्पेशल गेस्ट म्हणून राहायला येते. आपल्याकडे, आपल्या कंपनीत माझ्या बरोबर काम करून माझ्याकडून काहीतरी शिकायला. सो त्यांची अशी इच्छा आहे की तिने बिझनेस बद्दल माझ्याकडून 4 गोष्टी शिकाव्या आणि त्यानंतर तिने इथे कायमचं सेटल व्हावं अशी माझी इच्छा आहे. लग्न करून. स्वीटू, दादांना फोन करून उशिरा यायला सांग. शकू आली आहे ना. नलू, ए नलू. हा शकू. काय ग, काय आवरू सांग. अगं नाही, काही नको. तू इथे काय करतेस? तू बाहेर पंख्यासमोर जाऊन बस. नाही, इथे उकडतंय. नाही, मला नाही उकडत आहे. वहिनी, मी बाहेर चाललोय, काही आणू का? थंडा आणू? थंडा? थंडा? नाही 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 नाही, नको. दे मला फडकं दे. अगं दे. नाही नाही, तू काय करतेस? तू राहू दे ना. तू मला असं पाहुण्यासारखं वागवणार आहेस का? अगं नाही, मी आवरते ना ते. तू गप्पा मार ना माझ्याशी. एक तर तू असा अचानक फोन केलास आणि तू आलीस. तुला माझ्या हातच्या अळूवड्या खायच्या होत्या. मला वेळच नाही मिळाला बघ. आणि जेवण पण असं साधंच झालं. खूप छान झालं होतं जेवण. असलं काय ग? मला माहिती आहे ना, आमटीत फक्त पाणीच होतं. एक तू पहिल्यांदा आलीस आणि साधा आमटीपाती मी. एक शब्द बोलायचं नाही. दादा, अरे लवकर आलास तू. अरे हो, आज काम जरा लवकर आटपले. कोण आलंय? तुझे मिस्टर? हो हो. अरे काका, कुठे चाललात? थांबा ना. हा. दादा, हा. काय बघताय तुम्ही? द्या ना, पुरणपोळी द्या. हा हा हो हा. शकू माझे मिस्टर आणि ही शकू माझी बालपणीची मैत्रीण. नमस्कार. नमस्कार. कसं वाटतं आमचं घर? नाही म्हणजे तसं लहान आहे, पण तुमच्या मैत्रिणीला सुखात ठेवलंय. बोल ना नलू. अरे वा, नावानी हाक मारतायत तुला? नाहीतर मग काय हाक मारणार. सारखं आपलं नलू 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 चालूच असतं.
नलू हे दे, नलू ते दे, नलू हे हवंय, नलू ते नकोय. नलू नलू नलू. आमच्याकडे कुठे आलाय ग मान? आमच्या घरी तर मान आहे बाबा मला. कोणी बाईसाहेब म्हणतं, कोणी मॅडम म्हणतं, कोणी मिसेस खानविलकर म्हणतं. नावाने कोणी हाक मारत नाही. विचार, ओमकारला विचार तू. पण तू फोन केलास ना आणि हाक मारलीस मला, किती वर्षांनी मी ऐकलं शकू. मी तर विसरूनच गेले होते की मी शकू आहे. शकू. असं का? शकू? नाही म्हणजे आजपासून मी तुला शकू म्हणतो. नलू, या घरामध्ये मान आहे, प्रेम आहे, जिव्हाळा पण आहे. ते महत्वाचं आहे, कळलं? त्या दिवशीच मनावर घेऊ नका हा तुम्ही. आमची नलू खरंच खूप भाग्यवान आहे. तुमच्यासारखा जोडीदार मिळालाय तिला. आणि यांचं पण भाग्य आहे. मी मिळालीये ते काय हो? हो हो हो, अगदी. का नाही? हा सर, तुम्ही थोड्या वेळाने फोन करायला सांगितला होता ना? हा दळवी साहेब बोला. अहो हो हो हो. अहो मला माहिती आहे तुम्हाला गरज आहे या पदार्थांची. हो, कसली गरज साहेब? सर मी दळवी नाही, बबन बोलतोय. ड्रायव्हर बबन. हो हो, आलं लक्षात. चकली, चिवडा, लाडू, शेव वगैरे. हा कळलं, आलं लक्षात. चकली चिवडा आणायचा काय साहेब? हो साहेब, फार स्टेशन पर्यंत जावं लागेल. हो साहेब, चालेल. मला साहेब नका ना म्हणू सर. तुमचं काम होऊन जाईल. मी कळवतो तुम्हाला. ओके. हो साहेब, कसलं काम? काय कळवताय मला? मला नोकरीवरनं तर काढत नाहीये ना? हो हो हो. हो साहेब, असं नका करू. माझं काय चुकलं साहेब? काय रे, कोणाचा फोन होता? अगं ते दळवी साहेब आहेत ना, ते सायलीला रेस्टॉरंटचे मालक. त्यांची फूड चेन आहे बघ. अच्छा, मग त्यांचं काय? अगं त्यांना ड्राय स्नॅक्स हवाय काहीतरी. म्हणजे लाडू, चकली, चिवडा, शेव वगैरे असं काहीतरी हवंय, पण घरगुती पाहिजे. हो. नलू मावशी, तुझ्या ओळखीमध्ये कोणी आहे का हे पदार्थ बनवणार? म्हणजे आता मी त्यांच्याशी बोललोय तर गॅरंटीड आहे आणि ऑथेंटिक पाहिजे, म्हणजे आपल्या घरासारखं. आम्ही देऊ ना बनवून. नाही म्हणजे तुझी हरकत नसेल तर. अगं चालणार काय, अगदी डोळे झाकून कर. अरे हो ना. मग भाऊजी, सुमन, घरगुती शेव, चिवडा, चकलीची ऑर्डर आहे. जमेल ना आपल्याला? हो हो हो, अगदी सहजच. ही आहे ना सोबत, तुम्ही दोघी मिळून करा ना. मी आहेच मदतीला. ओमकार, आमच्या वहिनीचा हातचा फराळ जो खाईल ना, तो जन्मात विसरणार नाही. हा, क्या बात आहे. हे अगदी खरं आहे. जेव्हा नलू पहिल्यांदा चकल्या आणि चिवडा करायला शिकली ना, पहिल्यांदा खाणारी मी होते. अख्खा डबा फस्त केला होता मी. म्हणजे जमेल ना मावशीला? चला, माझं टेन्शन गेलं. म्हणजे थँक्यू मावशी. मी स्वीटू तुला सगळे डिटेल्स पाठवतो नंतर. ओके. आणि आई, त्यांना सांग काय हवं नको ते कळवा. नाही म्हणजे प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते ना. ते तुम्ही तुमचं बघा. हा बरं, आता आम्ही निघतो. हा ए शकू, बरं वाटलं तू आलीस. हो, म्हणजे काय. ए, हळद कुंकवाचा करंडा दे. हे पण मी खूप वर्षांनी करतेय. बरं, येऊ? हो. मी सोडून येते त्यांना. हा, बरं आहे. निघतो आम्ही. कसली काळजी करायची नाही. हा भाऊजी.
बरं येते. हा भेटूच परत. येते ग. सांभाळून जा. काळजी घे. हा तू पण. स्वीटू, आता लवकरात लवकर माझ्याकडे राहायला ये हा तू. आणि काही काळजी करू नको, तुझ्या घरून तुझ्या घरीच येतेस तू, कळलं का तुला? थँक्स मावशी. किती करता तुम्ही. एक तर काल एवढी सगळी. काल काय? काही नाही. आज आज तुमच्यासाठी खूप काही करता नाही आलं. आईलाही वाईट वाटलं. कशाचं वाईट वाटलं? काही वाईट वाटायची गरज नाहीये. आम्ही दोघी जीवाभावाच्या मैत्रिणी आहोत, भेटलो, आमचं पोट भरलं. बाकीचे सोपस्कार नकोयत आम्हाला, कळलं? चल रे बबन. अय्या, याला काय झालं? हा रडतोय. काय झालं याला? ओंकार सरांनी नोकरीवरून काढून टाकलं. ए, मी नाही. तुम्ही मला फोन करायला सांगितला, मी फोन केला तर अहो आता मी कुठनं चकली चिवडा आणू. बबन कळलं का? अरे गप्प काय करतोस? बोलू दे, रडतोय ना तो. मावशींच्या काही लक्षात आलं नसेल, पण माझ्या सगळं लक्षात आलंय. आम्ही गरीब आहोत. तुला घरी जेवायला बोलून अर्ध्या पुरणपोळीपेक्षा जास्त नाही वाढता आलं आम्हाला. पण म्हणून असे उपकार करणार आहेस? असा खोटा फोन, माझ्या घरच्यांना खोटी स्वप्न दाखवणार आहेस? काही गरज नाही या सगळ्याची. आमच्या परिस्थितीची अशी मस्करी नको करूस प्लीज. आणि पुन्हा असा फोन. फोन खोटा असला तरी अशी खरंच खूप सारे लोक आहेत ज्यांना वर्षभर अशा घरगुती फराळाची गरज असते. मला त्यांचे सारखे सारखे फोन येत असतात. आत्ताही जर मी फोन केला तर मला कमीत कमी 50 किलोची ऑर्डर घेता येईल. आणि मला लक्षात आलं तुझ्या घरच्यांची, मावशीची तयारी आहे, म्हणून मी हे सगळं केलं. हे बघ, मला त्यांची आणि तुमची फक्त गाठ घालून द्यायची बस. इतकं साधं सोपं असतं ना तर खोटं बोलला नसतास.